फडणवीसांना शेवटचा खेळ करावा लागेल. हायकमांड आता कुबड्या हटवतील. पार्थ पवार विषय सेटल झाला तर सिंचन घोटाळा, चिक्की, आदर्श सोसायटी घोटाळा असे कित्येक घोटाळे भाजप सेटल करते हाच शिक्का बसेल. आमचा अंदाज खरा असेल तर पार्थ पवार फाईल दोन्ही पवारांच्या जवळीकतेमुळे बाहेर आली. लोक वेड्यात काढायची कामं काका पुतण्यानं चालवली. फडणवीसांना आता निर्णयावर खेळ करावा लागेल. केंद्रात तशीही अजित पवारांची गरज नाही. एक कुबडी बाजूला करणं शक्य. नेमकं घडलंय का? संपदा मुंडे हत्या प्रकरण ते संतोष देशमुख हत्या प्रकरण, मनोज जरांगेंचं आंदोलन ते बच्चू कडूंचं आंदोलन, जैन लोकांची जमीन लाटण्याचं प्रकरण असो किंवा मग हायकोर्टाकडून वाढत असलेला दबाव असो, सुप्रीम कोर्टात होऊ घातलेली शिंदेची सुनावणी असो किंवा मग एकामागून एक मंत्र्यांचे बाहेर निघत असलेले घोटाळे असो आणि एका मंत्र्याचा राजीनामा पडणं असो, या सगळ्या अपयशाचं खापर हे फक्त आणि फक्त गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुटायला लागलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजपर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाही, तथापि तो सिद्धही होऊ शकलेला नाही. देवेंद्र फडणवीस क्लीन इमेज व्यक्ती आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले आमदार, खासदार, मंत्री आणि पक्ष हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत हे स्वतः फडणवीस ओळखून आहे. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणारा भाजप होता हे आजही महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आज तेच सिंचन घोटाळ्यातील आरोपी हे तुमच्या सोबत सत्तेत आहे हेही उभा महाराष्ट्र बघतो. IPS अंजना कृष्णा यांना धमकावल्यानंतर अजित पवारांनी लगेचच त्यांचा राजीनामा फेकणं गरजेचं होतं, कारण तो धमकीच होती. ती धमकी वजा इशारा नव्हताच. मात्र तोही विषय गुंडाळून नेण्याचा प्रयत्न झाला. आता पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी सुद्धा सगळा विषय अमेड या कंपनीचा. 99% शेअर्स पार्थ पवारांच्या नावावर आहेत. पार्थ पवारांच्या घराचा पत्ता तिथे आहे. मात्र 1% शेअर असलेल्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होत नाही. तहसीलदाराचं निलंबन केलं जातं. तहसीलदार म्हणतो मी कुठे सहीच दिलेली नाहीये, माझं निलंबन का केलं याचं उत्तर मिळत नाहीये. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे सांगण्याचा प्रयत्न करतात की जिथे अन्याय होतो तिथे मी लगेच निर्णय घेतो आणि उदाहरण दाखल तहसीलदार, PSI, पोलीस अधिकारी कसे निलंबित केले हे सांगतात. सरकारी कर्मचारी आहेत, तुमचा दबाव आहे, चौकशी होते न होते तुम्ही पहिले त्यांचं निलंबन करता आणि प्रकरण थांबवता. मात्र त्यामध्ये खरोखर जे राजकीय नेते अडकलेत त्यांना मात्र तुम्ही क्लीन चिट देता. रणजित सिंह निंबाळकर यांना क्लीन चिट कशी दिली गेली हा प्रश्न आजही जशास तसा आहे. पार्थ पवारांचा विषय जर आज सेटल झाला किंवा पार्थ पवारांनी अशी कुठली जमीन खरेदीच केली नव्हती असं जर घडलं तर मग नवल वाटायला नको. कारण सिंचन घोटाळा, चिक्की घोटाळा, आदर्श सोसायटी घोटाळा हे सगळे ज्यांनी घोटाळे केले किंवा ज्यांच्यावर आरोप झाले ते लोक आज तुमच्या सोबत सत्तेत आहे. चर्चा तर अशी हे ऐकायला मिळते की जर आमचा अंदाज खरा असेल तर पार्थ पवारांची फाईल ही दोन्ही पवारांच्या जवळीकतेमुळेच बाहेर निघाली आणि ही जवळीकता आहेच हेही दिसून आलंय. मी जसं म्हटलं, कोर्टात तारखावर तारखा पडतात, मात्र त्यासाठी फक्त ठाकरे आग्रही असतात. पवार कुठल्याही प्रकारचे सुप्रीम कोर्टामध्ये तारखा मिळाव्यात किंवा आपल्या पक्षचिन्हाबाबत सुनावणी व्हावी यासाठी तगादा लावत नाहीत. सुप्रिया सुळे आजही पार्थ पवार, अजित पवारांची जिथे वाटेल तिथे जागा घेतात. मग IPS अंजना कृष्णा मॅटर असू द्या, पार्थ पवारांचं मॅटर असू द्या. रोहित पवारांचा तर विषय वेगळा आहे. त्यांना कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेसोबत लढायचं असेल तर इकडून अजित पवारांची ताकद घेणं. नाहीतर 1243 मतांवर निवडून आलेले रोहित पवार पुढच्या निवडणुकीत नामशेष होऊ शकतील आणि त्यामुळे सध्या रोहित पवार अजित पवारांसोबत जवळीकता निर्माण करतात. मात्र हे सगळं होत असताना पार्थ पवारांची फाईल दोन्ही पवारांच्या जवळीकतेमुळेच बाहेर निघाली असं म्हणायला तिसरं कारण आहे. ते म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कुणाशीही युती करा, फक्त भाजप सोडून हे पवारांनी काढलेलं उद्गार चर्चेचा विषय ठरल्याच्या बातम्या. अर्थात ही माहिती सूत्रांच्या हवाल्यानेच प्रसिद्ध झाली होती की पवारांनी भाजप सोडून कुणाशीही युती करा सांगितलंय, म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील. आता या सगळ्या भूमिकांमध्ये लोकांना वेड्यात काढायची कामं सुरू आहेत असं म्हणायला सुद्धा जागा उरते. 28 ऑक्टोबरला अमित शहांनी एक विधान केलं होतं की महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज नाही. अर्थात त्या कुबड्या म्हणजे शिंदे आणि अजित पवारच होते. आता अजित पवारांची कुबडी बाजूला केली तरी केंद्रात फारसा फरक पडत नाही आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही.
तसंही अजित पवारांचा एकच खासदार आहे, 41 आमदार आहे आणि दोन्हींच्याही बेसवरती सध्या फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकार स्थिरावलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिका बघितल्या तर कुबडी बाजूला करण्याची वेळ ही अजित पवारांचीच आहे का, यावरती तुम्ही व्यक्त व्हा. या सगळ्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे याबाबतही आम्हाला जरूर कळवा. एकामागून एक अडचणीत आलेले मंत्री, धनंजय मुंडेंचा पडलेला राजीनामा, माणिकराव कोकांट्यांचं बाल बचावलेलं मंत्रीपद, असे एक ना अनेक आरोप सुरू आहेत. या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.